की आपल्याला किल्ल्यांची आठवण येते। आपल्या पुण्याजवळ असा एक किल्ला आहे, त्या किल्ल्याचं नाव सांगा बघू। अगदी बरोबर आहे, सिंहगड। या सिंहगडाचं नाव सिंहगड कसं पडलं याची आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे। त्याचं प्रसंगाचं मी वर्णन करणार आहे। आपल्या त्या प्रसंगाचं नाव आहे गड आला पण सिंह गेला। जयसिंगांच्या काळामध्ये 23 किल्ले मुघलांच्या ताब्यात होते। त्यातलाच एक किल्ला म्हणजे कोंढाणा। हा अतिशय बळकट आणि भक्कम असा किल्ला होता। एके दिवशी जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, शिवा, कोंढाणासारखा बळकट किल्ला स्वराज्यात नाही, ही अतिशय वाईट गोष्ट आहे। तो आपल्याला परत मिळवायला पाहिजे। शिवराय म्हणाले, होय साहेब, आणि ते त्या किल्ल्याला घेण्यासाठी विचार करू लागले। पण तो किल्ला घेणं काही सोपं नव्हतं। अतिशय अभेद्य आणि बळकट असा किल्ला होता। मग हा किल्ला घेण्यासाठी कामगिरीवर कोणाला पाठवायचं, त्यांनी विचार सुरू केला आणि त्यांच्या डोळ्यासमोर पहिलं नाव आलं ते म्हणजे तानाजी मालुसरे यांचं। महाडजवळील उमरठे या गावी राहणारा हा शिलेदार अतिशय सिंहासारखा शूरवीर होता। भक्कम अंगकाठी, बळकट दंड, तेवढी चलाक बुद्धिमत्ता असलेला शिवरायांवर त्यांचं नितांत प्रेम होतं। त्यांनी आतापर्यंत शिवरायांनी सांगितलेल्या कोणतीही कामगिरी त्यांनी टाळली नव्हती। पण आता मात्र तानाजी मालुसऱ्यांना वेळ नव्हता। याचं कारण असं की त्यांचा एकुलता एक मुलगा तो म्हणजे रायबा, त्याचं लग्न जवळ आलेलं होतं। त्यांनी विचार केला की आपण महाराजांना लग्नाचं आमंत्रण देऊया। मग ते शेलार मामांना घेऊन लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी आले। महाराज, लग्नाला नक्की यायचं बरं का। पण शिवराय म्हणाले, शेलार मामा, तुम्ही लग्न उरकून घ्या, मला लग्नाला यायला जमणार नाही। आम्ही स्वतः जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत। हा शब्द ऐकला आणि तानाजी एकदम खाडकन उठून उभे राहिले। ते म्हणाले, महाराज, हा तानाजी जिवंत असताना अशा जीवावरच्या कामगिरीवर आपण स्वतः जाणार? ते काही नाही, ही कामगिरी मीच करणार, मला आशीर्वाद द्या, असं म्हणून तानाजी कामगिरीवर निघाले। त्याबरोबर त्यांनी पाहुण्यांची जमवाजमवली आणि त्यांनी एक दिवस ठरवला। त्या अमावस्येच्या रात्री काळाकुट्ट अंधार होता। त्या अंधारात ते त्या कोंढाण्याच्या पायथ्याशी आले। बरोबर फक्त 800 मावळे होते। त्यांनी त्या कोंढाणा किल्ला जिंकणं हे काही सोपं नव्हतं। व जयसिंगांनी त्या कोंढाणा किल्ल्यावर उदयभान नावाचा रजपूत हा किल्लेदार म्हणून नेमला होता। फार मोठा कडक माणूस, तेवढा शूरवीर। त्यांनी किल्ल्याची तटबंदी अतिशय भक्कम केलेली होती। सर्व दरवाजांवर, बुरुजांवर सैनिकांचा पहारा ठेवलेला होता। किल्ल्याला 2च दरवाजे होते आणि त्या दरवाजावर सैनिकांचा पहारा कडक होता। तानाजींनी टेहळणी केली, सगळीकडे बघितलं, पण कुठेही किल्ल्यावर दरवाजाने जाणं शक्य नव्हतं। मग तो पश्चिमेला गेला आणि तिथं बघितलं तर उंच कडा होता। त्या कड्यावर मात्र पहारा नव्हता। त्यांनी ठरवलं की ह्या उंच कड्यावरून आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करायचा। त्यांनी आपला धाकटा सूर्याजी यांना आदेश दिला की जा सूर्याजी, हे 500 गडी घेऊन तुम्ही कल्याण दरवाजाला जा। आम्ही तिथं गेल्यावर दरवाजा उघडतो, मग तुम्ही घुसा आणि शत्रूचा धुवा बोलवा। सूर्याजी हो म्हणाले आणि ते 500 मावळ्यांना घेऊन कल्याण दरवाजाकडे गेले। इकडे तानाजींनी 4 ते 5 मावळे निवडले आणि त्यांना त्या उंच कड्यावर चालण्यासाठी सांगितलं। मावळे त्या उंच कड्यावर कपालींवर हात ठेवत ठेवत वरती चढले। वरती चढल्यावर त्यांनी आपल्या कमरेला बांधलेला दोर हा झाडाला करकचून बांधला आणि त्यांनी तो खाली सोडला।
त्या दोराच्या साहाय्याने तानाजी आणि इतर मावळे सर 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 वरती गेले. वरती गेल्यावर त्यांनी शत्रूवर एकदम हल्ला चढवला. त्या हल्ल्याने उदयभान जागून झाला. त्यांनी ढम 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 नगाऱ्याचा आवाज सुरू केला. त्याबरोबर सगळे जण जागे झाले आणि घमासान युद्ध लढाई सुरू झाली. उदयभान आणि तानाजी यांच्यामध्ये जोरदार लढाई सुरू झाली. त्या दोघांच्या त्या लढाईमध्ये तर एका तलवारीने तानाजीची ढाल तुटली आणि त्यांनी ताबडतोब आपल्या शेल्याचं टोक हाताला बांधलं आणि तलवारीचा वार हा त्या हाताने झेलायला सुरुवात केली. दोघेही शूरवीर, त्यामुळे दोघेही जखमी झाले आणि त्या जखमीच्या ह्याच्यात दोघेही धारातीर्थी पडले. आपला प्रमुख शिलेदार हा धारातीर्थी पडला हे बघितल्याबरोबर मावळ्यांचा आत्मविश्वास मावळला आणि ते मागे पळू लागले. इतक्यात सूर्याजीच्या बाजूचा कल्याण दरवाजा उघडला गेला आणि सूर्याजी आतमध्ये आला. बघतो तर काय, तानाजी धारातीर्थी पडलेले आणि सैनिक सगळे पळून जात आहेत हे बघितल्यावर त्यांना राग अनावर झाला आणि ते म्हटले, त्यांनी त्यांची वाट अडवली आणि ते म्हटले, कुत्र्या भागूबाईसारखे पळताय का? इथे तुमचा बाप वरून पडलेला आहे. एक तर तुम्ही उंच काड्यांवरून जीव तरी द्या, नाहीतर या शत्रू बरोबर लढा. असं म्हटल्याबरोबर सगळे सैनिक मावळे परत आले आणि पुन्हा एकदा लढाई सुरू झाली. या लढाईमध्ये त्यांनी शत्रूच्या सैनिकांना सगळ्यांना मारलं आणि किल्ला सर केला. ही बातमी शिवराज आणि मासाहेब यांना कळली. एका बाजूने त्यांना आनंद झाला, परंतु त्यांना दुःख पण झालं की त्यांचा एक शूर शिलेदार हा काय पडलेला असतो, धारातीर्थी पडलेला असतो आणि त्यामुळे त्यांच्या तोंडातून उद्गार बाहेर पडले, गड आला पण माझा सिंह गेला. आणि त्यानंतर याच किल्ल्याचं पुढं नाव सिंहगड म्हणून तो प्रसिद्ध झाला. आवडले का गोष्ट तुम्हाला? तर मला सांगा की ह्या